म्हणजे काय अर्थ आला? आय मे गो म्हणजे मी जाऊ शकतो, मी कदाचित जाऊ शकतो. टू जळगाव, जळगावला, म्हणजे मी जळगावला कदाचित जाऊ शकतो. म्हणजे त्यात शक्यता आली, संभव आला, प्रॉबिबिलिटी आली आणि अशा प्रकारे हा मेचा वापर करायचा. आता याचं नकारार्थी कसं होईल? आय मे नॉट मेंट किंवा आय मे नॉट आय मेंट गो टू जळगाव म्हणजे मी जळगावला जाऊ शकत नाही किंवा कदाचित मी जळगावला जाणार नाही असा अर्थ होईल. आता ह्याच रचनेपासून आपल्याला एक पॉझिटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजे होकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आणि निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य करता येते. बघा आपण करूया. मे आय गो टू जळगाव, मे आय गो टू जळगाव, मी जळगावला जाऊ शकतो का, मी जळगावला जाईल का? तर आपण दुसऱ्याला हा जर प्रश्न विचारला तर तो विचारता येणार नाही, आपणच आपल्याला विचारतोय. काल्पनिक प्रश्न आहे बघा. मे आय गो टू जळगाव, मी जळगावला जाऊ शकतो का? यस यस आय मे गो टू जळगाव. हो, मी जळगावला जाऊ शकतो. आणि जर तो जाऊ शकत नसेल तर तो काय म्हणेल? नो, नाही, आय मे नॉट गो टू जळगाव, मी जळगावला जाऊ शकत नाही असं तो म्हणू शकेल. तर आता हाच प्रश्न आपल्याला निगेटिव्ह करता येईल बघा. मे आय नॉट गो टू जळगाव म्हणजे मी जळगावला जाऊ शकत नाही का, मी जळगावला जाणार नाही का? तर उत्तर तेच येतील पहिल्याप्रमाणे आणि अर्थ तसाच होईल पहिल्याप्रमाणे.